टोलवृत्ती कृती समितीचे नेते आहेत आणि नागरिक आहेत, त्यांचं काय मत आहे जाणून घेऊया। मला सांगा की मुख्यमंत्र्यांची घोषणा केलेली आहे, त्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, हे समाधान मानण्यासारखी ती घोषणा निश्चितच नाही। कारण कोल्हापूरनं या टोलच्या या जाचक विषयावर पहिल्यांदा हात घालून हे आंदोलन कोल्हापूरपुरतं मर्यादित न राहता सगळ्या महाराष्ट्राभर संदेश जाईल अशा पद्धतीने टोलच्या विरुद्ध गेली 4.5 वर्ष सातत्यपूर्ण दिलेला आहे। आज जर मुख्यमंत्र्यांना जर कोल्हापूरबद्दल खरोखरच काय करायचं असेल होतं तर त्यांनी मग त्या IRB कंपनीला बोलवून घेऊन आपला विशेषाधिकार वापरून IRBला सांगायला पाहिजे होतं की तू टोल वसुलीला आता थांबवलं पाहिजेस आणि स्थगिती दिली पाहिजे होती। कारण IRBनं मुख्यमंत्र्यांचा म्हणजे महाराष्ट्र सरकारचा शब्द मोडणं असं काही घडलं नसतं। आणि जर IRBची जर एवढी भीती वाटत असेल तर मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की महाराष्ट्र सरकारचा अधिकार मोठा का IRB कंपनीचा अधिकार मोठा, हे एक निरुत्तर असणारा प्रश्न आहे। मुद्दा नंबर 2 की तुम्ही 31 मेची डेडलाईन दिलेली आहे, 31 मेच्या पूर्वी जर नाही झालं तर मग काय करणार हे कुठं तुम्ही सांगितलंय? कारण हे असं म्हणण्याच्या पाठीमागे भूमिका आहे, कारण ती मूल्यांकन समिती स्थापन केलेली आहे, त्या मूल्यांकनाची जी प्रक्रिया आहे ती जर 31 मे पर्यंत जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही उद्या तेच कारण सांगणार का? अशा अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात। त्यामुळं आज मुख्यमंत्र्यांनी त्याचे प्रमुख असून जरी विधानसभेत सगळ्या महाराष्ट्राला कळेल अशा पद्धतीने सांगितलं असलं तरी कोल्हापूरचा एक आंदोलक म्हणून आम्हाला त्याच्यापासून समाधान अजिबात मिळत नाही। तुम्हाला काय वाटते सांगा, समाधानी आहात तुम्ही याबाबत? जे मुख्यमंत्र्यांनी आज आश्वासन दिले कोल्हापूर जनतेला 31 मे पर्यंत, हेच मुख्यमंत्री कोल्हापूर आले होते, ते सत्तेत बसल्यानंतर पहिला कोल्हापूरचा टोल माफ करतो अशी धुळफेक केली होती। कोल्हापूर जनतेची धुळफेक न करता कोल्हापूरला न्याय देऊन कोल्हापूर टोलमुक्त करावं मुख्यमंत्र्यांनी, अन्यथा कोल्हापूर जी मुख्यमंत्र्यांनी डेडलाईन दिली 31 मे त्यानंतर कोल्हापूर जनता रस्त्यावर येऊन आंदोलन करून टोलमुक्त होईल, ही सक्षम असणारी जनता आहे। मला सांगा की कुठेतरी समाधानकारक त्यांनी सांगितलेले की 31 मे पूर्वी तुमच्या पण टोलचा निर्णय घेऊ, अजिबात समाधानी नाही आहे तुम्ही या गोष्टीबद्दल? अजिबात समाधानी नाही। 31 मे पर्यंत जी काय मुख्यमंत्र्यांनी डेडलाईन दिलेली आहे त्याबाबत हा एकंदरीत हा भूलभुलैया दिसतोय। त्याचं कारण असं की हा IRB कंपनी जी कोण मालक आहेत त्यांचे ते IRB कंपनीचे मालक ह्याच्या अगोदर आघाडीचे सरकार असताना सुद्धा, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना सुद्धा हीच IRB ते सरकार चालवत होतं आणि आता हे बसलेले शासन आहे ते तर काय हे मालकच आहेत त्यांचे। त्यामुळं या असलेल्या IRB कंपनीचं मला एवढंच म्हणायचं आहे की भूलभुलैया आहे आणि शासनानं ह्याच्यावर निर्णय लवकरात लवकर घ्यावा। बघितले की कोल्हापूरकरांच्या तीव्र भावना आहेत, त्यांचं मत असं स्पष्टपणे आहे की 31 मे पर्यंत आम्ही कोल्हापूरचा शहरातला टोल रद्द करू, अशा प्रकारची घोषणा का केली गेली नाही असा प्रश्न कोल्हापूरकरांचा आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर कोल्हापूरकरांचा विश्वास नाही आहे, त्यामुळे कोल्हापूरकर अजूनही आक्रमक आहे। जर 31 मार्चपूर्वी कोल्हापूरचा टोल रद्द झाला नाही तर मात्र 1 जूनला कोल्हापूरकर पुन्हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।